महाराष्ट्र भूषण पद्मश्री शाहीर साबळे यांच्या शतकोत्तर जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी शाहीर साबळे प्रतिष्ठानकडून कोनशिला समारंभ तसेच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील असून कार्यक्रमासाठी पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई व सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। नामदार मकरंद पाटील यांनी आज कार्यक्रम स्थळाची पाहणी केली। त्यानंतर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदारसंघातील प्रमुखांची शासकीय विश्रामगृह वाई येथे बैठक घेण्यात आली। या बैठकीत नामदार पाटील यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती दिली। यावेळी बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्र भूषण आणि वाई तालुक्याचे सुपुत्र पद्मश्री शाहीर साबळे यांचा शतकोत्तर जन्मोत्सव सोहळा ते वर्ष सुरू आहे आणि मग या वर्षामध्ये जिथं शाहिरांचं वास्तव्य होतं त्या परिसरामध्ये शाहिरांना अपेक्षित काही त्या ठिकाणी नवीन कलाकारांची निर्मिती व्हावी, काही शाहीर त्यामधून तयार व्हावे आणि एकूणच शाहिरांचा जो इतिहास आपण बघितला तर शाहिरांनी शाहिरीच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक प्रकारची दिशा देण्याचा प्रयत्न केला। देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा त्यांचा फार मोठा सहभाग होता आणि आपण त्यांचं महाराष्ट्र गीत आजही आपण अतिशय आनंदानं ते गीत संपूर्ण महाराष्ट्राची जनता ऐकते। अशा या थोर व्यक्तीचं आज शताब्दी या निमित्तानं साजरी होते। ही आमच्या वाईकरांच्या दृष्टीने एक अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही। आणि मग या कार्यक्रमाच्या शतकोत्तर महोत्सवाला या राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे। येणाऱ्या 26 तारखेला म्हणजे 26 ऑक्टोबरला दादा सकाळी 10 वाजता हे या शाहिरांच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि निश्चितपणानं त्या ठिकाणी एकूणच जे शाहिरांच्या नावानं जे प्रतिष्ठान स्थापन झालेलं आहे आणि शाहिरांना जे अपेक्षित काम आहे या कामाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। काही कोनशिलांचं अनावरण सुद्धा त्या निमित्तानं होणार आहे, भूमिपूजन होणार आहे आणि दादांना एकूणच या सगळ्या प्रकल्पाच्या संदर्भातली म्हणजे त्या ठिकाणी जे शाहिरांच्या नावाचं प्रतिष्ठान आहे त्यांनी जे भविष्यामध्ये जो काही संकल्प त्या ठिकाणी राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्याचं सुद्धा सगळं एकूणच माहिती ही दादांना त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि त्या संदर्भात शाहिरांना अभिवादन करण्याची संधी सुद्धा आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं उपलब्ध होईल। सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे तसेच विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनाही दिल्या। बैठकीसाठी नगरपालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाई पोलीस ठाणे तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।